तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात सध्या सुरू असलेले वाण नदीतील उत्खनन भविष्यात मोठ्या पर्यावरणीय संकटाला निमंत्रण देणारी ठरत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। अकोट ते अंमला खुर्द रेल्वे मार्गाच्या कामासाठी मातीची गरज भासत असताना त्या ठेकेदारांनी थेट नदीपात्रावरच बुलडोझर चालवल्याचा आरोप होत आहे। अडगावपर्यंत रेल्वेचे काम पूर्णत्वाकडे गेले असून पुढील टप्प्यात हिवरखेड दानापूर सोहळा महामार्गावर काम सुरू आहे। मात्र या कामाच्या आड विकासाच्या नावाखाली नदीची अक्षरशः शिरफाड सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। शासनाची परवानगी केवळ 3 मीटर खोदकामाची असताना प्रत्यक्षात तब्बल 21 फूट खोल नदी उकरली जात असल्याची धक्कादायक चर्चा परिसरात सुरू आहे। त्यामुळे प्रशासन डोळेझाक करत आहे का, हा प्रश्न आता नागरिक उघडपणे विचारू लागलेत। दिवसाढवळ्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर माती उपसा सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी मात्र मौन बाळगून असल्याने संशय अधिक गडद होत आहे। वाण नदी ही दानापूरसह परिसरातील अनेक गावांची जीवनवाहिनी मानली जाते। याच नदीवर शेती, विहिरी, पिण्याचे पाणी आणि भूजल पातळी अवलंबून आहे। आज नदीचा तळ खोल करून नैसर्गिक प्रवाह बिघडवला जात असेल तर उद्या परिसरातील शेतकऱ्यांना कोरड्या विहिरी आणि टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते। रेल्वे हवी पण नदी उद्ध्वस्त करून नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आता ग्रामस्थांमधून उमटत आहे। MCN न्यूज मराठीकरिता भगवान हागे, दानापूर।